सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुमच्या किचनमध्येच आहे, लपलेली आहे अत्यंत उपयुक्त वस्तू जी तुम्हाला मालामाल करू शकते. जी तुम्हालाच माहीत नाही की कोणती वस्तू आहे जी आपल्या किचनमध्येच लपलेली आहे. भाग्यकारक वस्तू, अप्रतिम वस्तू, लक्ष्मी घरात टिकून ठेवण्याची, स्थिर ठेवण्याची या वस्तूमध्ये प्रचंड अशी ताकद आहे जी तुमच्या घरातून लक्ष्मी कधीच जाऊ देणार नाही आणि तुमच्या घरात पैसा कधी कमी पडू देणार नाही. तर कोणती आहे अशी भाग्यकारक वस्तू जी आपल्या किचनमध्येच लपून बसलेली असते, जाणून घेऊया या व्हिडिओमधून. पण आधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल फक्त माझंच नाही तर आपल्या सर्वांचं आहे, म्हणून नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जरूर लिहा जय माता लक्ष्मी. तर ही गोष्ट तुम्ही डब्यातून उघडल्यानंतर जो वास सुगंध येतो तुम्हाला, त्यामुळे छान फील होतं, पॉझिटिव्ह फील होतं. कुठली आहे ती गोष्ट? तर ती वस्तू, ती गोष्ट आहे दालचिनी. दालचिनी आपल्या किचनमधून कधी संपू देऊ नका. आपल्या पाकिटामध्ये सुद्धा थोडीशी दालचिनीचा तुकडा ठेवत जा. कधी तुमची पर्स रिकामी राहणार नाही. महिलांनो, ही गोष्ट खूप लहान वाटत असेल पण नक्की ट्राय करून बघा. एखादी नोट असेल तुमच्याकडे 10 रुपयाची, तर एखादा गोल गरगरीत दालचिनीचा तुकडा घ्या लहानसा आणि ती नोट त्या दालचिनीला गुंडाळून आपल्या पर्सच्या अगदी मध्यभागी ठेवून द्या, म्हणजे कोणाला दिसणार नाही. आणि मग बघा, आपोआप तुमच्याकडून रोज ना रोज कुठून ना कुठून पैसा येत राहील आणि तुमची पर्स मात्र कायम भरलेली राहील. तुमचं बँक बॅलन्स वाढलेला राहील. दर अमावस्येला ती पिंपळाच्या झाडाखाली टाकून देत जा. यामुळे घरामुळे, पैशामुळे कधीही, म्हणजे तुम्ही तुमच्या पर्समध्ये ती वस्तू ठेवली, दालचिनीचा तुकडा ठेवला, तर दर महिन्याला तो दालचिनीचा तुकडा बदलत जायचा आहे. आता ह्या अमावस्येला तुम्ही ठेवला तर पुढील अमावस्येला तो दालचिनीचा तुकडा इतर कुठेही न टाकता पिंपळाच्या झाडाखाली जायचं. एखादा दिवा घेऊन गेला बरोबर चालेल आणि तो दालचिनीचा तुकडा तिथं टाकून, म्हणजे ठेवून द्यायचा आहे झाडाच्या मुळाजवळ. प्रार्थना करायची आहे आपल्या माता लक्ष्मीला की अखंड लक्ष्मी माझ्या घरात नांदू दे, माझ्या घरात कशाला कमी पडू देऊ नको. श्री हरी विष्णूंचे नामस्मरण करायचे, 11 प्रदक्षिणा मारायच्या आणि मग घरी यायचं. पुन्हा एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा, पुन्हा त्याला एखादी नोट गुंडाळायची आणि पुन्हा आपल्या पर्समध्ये किंवा तुम्ही गल्ल्यात ठेवा, तुमच्या तिजोरीत ठेवा. हाच उपाय दर अमावस्येला करत जा. पण दर अमावस्येला ती दालचिनीचा तुकडा आपल्याला पिंपळाखाली ठेवायचा आहे आणि अमावस्या तिथीतच आपल्या पाकिटामध्ये दालचिनीचा तुकडा पुन्हा ठेवायचा आहे. तुम्हाला नोट वगैरे नसेल गुंडाळायची, तुम्ही दालचिनीचा तुकडा असाच जरी ठेवला तरीही चालेल. त्या वासाने सुद्धा तुमच्या आजूबाजू नकारात्मक ऊर्जा शिरू शकणार नाही, तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. असा दालचिनीचा तुकडा अप्रतिम असतो, अगदी प्रचंड ताकद असते या दालचिनीमध्ये. तर तो दालचिनीचा तुकडा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे. 11 प्रदक्षिणा घालून घरी यायचे. दर अमावस्येला हा उपाय करून बघा, काय तुमच्या जीवनात फरक पडतो. यामुळे घरामध्ये पैशाला कधीही कमी पडत नाही. म्हणजे दर अमावस्येला, पौर्णिमेला, शुक्रवारी, गुरुवारी कधी पण दालचिनीचा एक तुकडा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवला तरीही चालेल. म्हणजे आता तुम्हाला अमावस्येला हा उपाय नाही करता आला तर मग हा उपाय तुम्ही पौर्णिमेला करू शकता, शुक्रवारी करू शकता, गुरुवारी करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. पण तो दालचिनीचा तुकडा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली अमावस्येच्याच दिवशी टाकायचा आहे. यामुळे खूप फरक पडतो. कधी पण दालचिनीचा एक तुकडा तुम्ही तुमच्या पर्समध्ये नक्की ठेवा. पुरुष मंडळींनी ठेवला, माझ्या दादांनी, तरीही चालेल आणि महिलांनी पण जरूर ठेवा. नकारात्मकता तुमच्या जवळ येणार नाही आणि लक्ष्मी माता कायम टिकून राहील. अमावस्येला 1 महिन्यानंतर ती दालचिनी पिंपळाच्या झाडाखाली टाकून द्या. यामुळे घरामध्ये पैशाला कधी कमी पडत नाही. तुमच्याकडं पैसा टिकायला लागतो, स्थिर व्हायला लागतो. कपाटामध्ये, आता कपाटामध्ये दालचिनीचा तुकडा कसा ठेवायचा? लाल वस्त्र घ्यायचं, तुम्ही देवांना वापरतात ते पण चालेल. एक
एक लहानसं लाल वस्त्र घ्या, त्या कपड्यात गुंडाळून पैशांसोबत तुम्ही जिथं पैसा ठेवतात तिथं त्या पैशांसोबत तो दालचिनीचा तुकडा लाल कपड्यामध्ये बांधून ठेवल्याने तुम्ही मालामाल व्हाल. खूप चांगला अनुभव यायला लागेल तुम्हाला. त्याचबरोबर आपल्या मुख्य दारावरती, आपलं मुख्य दार आतून आपल्याला एक मोठा दालचिनीचा तुकडा आणि 5 लवंग, 5 विलायची एकत्र लाल कपड्यात बांधून लहानशी गाठोडी तयार करायची. कळालंच असेल तुम्हाला. एक मोठा दालचिनीचा तुकडा घ्या, 5 लवंग चांगल्या बघून, चांगल्या 5 वेलची बघून घ्या. या तिन्ही वस्तू लाल कपड्यात बांधून लहानशी गाठोडी पोटली तयार करून आपल्याला अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार, शुक्रवार तुम्हाला जेव्हा बांधायची ही पोटली तुम्ही या 3-4 दिवशी बांधू शकता. अमावस्येला, पौर्णिमेला आणि गुरुवारी आणि शुक्रवारी या 4 वेळी तुम्ही आपल्या घराच्या मुख्य दारात आतून ही पोटली तुम्हाला बांधून द्यायची आहे. यामुळे लक्ष्मी निरंतर राहते, टिकून राहते. आपल्यासोबत दुर्व्यवहार, वाईट व्यवहार होत असेल किंवा एखादा शत्रू तुम्हाला त्रास देतो, त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्यावरती तुम्हाला लिहून, म्हणजे त्या दालचिनीवर लिहून अमावस्येला हा दालचिनीचा तुकडा घराबाहेर कापूरसोबत जाळायचा आहे. काय करायचं, तुम्हाला अमावस्येला हा उपाय करायचा आहे. कुणी तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही काय करा, एक लहानसा दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्या तुकड्यावर तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे आणि तो दालचिनीचा तुकडा आणि कापूर घेऊन तुम्ही ज्या भांड्यात वगैरे एखादी मातीची पंती घेतली तुम्ही तरीही चालेल आणि तो दालचिनीचा तुकडा, आपल्या शत्रूचं नाव लिहिलेला दालचिनीचा तुकडा आणि थोडासा कापूर, माचीस घेऊन बाहेर जायचं, घराबाहेर, आणि तो दालचिनीचा तुकडा घराबाहेर कापूर सोबत जाळायचा आहे. तुम्ही हा 5 अमावस्या हा उपाय करा. शत्रू पिढेचा त्रास 100% नाही, 1000% कमी होणार आहे. तुम्ही 5 अमावस्या हा उपाय करून बघा. खूपच शत्रू तुम्हाला त्रास देत असेल विनाकारण, तुम्ही त्याचं कधीही काही वाईट केलेलं नाही तरी पण तो तुमच्या नादी लागतोय, तुम्हाला खूप इडापिडा देतोय, खूप त्रास देतोय, तुमचं खूप वाईट बघतोय, तुमच्या घरातल्या कुटुंबियांना त्रास देतोय, तर हा उपाय अवश्य करा. अमावस्येला नक्की करा. अमावस्या या 4 तारखेला पण आलेली आहे, 4 ऑगस्ट रोजी. तुम्ही हा उपाय तेव्हासुद्धा करू शकता. काय करायचं, एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि स्केच पेन वगैरे घेतला तुम्ही तरीही चालेल आणि त्या स्केच पेननी तुम्ही लाल स्केच पेन घ्या किंवा हिरवा घ्या, कुठलाही घेतला किंवा निळा बॉल पेन घेतला, त्या दालचिनीवर तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. घराबाहेर कापूरसोबत तो दालचिनीचा तुकडा जाळून टाकायचा आहे आणि ती पावडर असेल किंवा ते जळालेला भाग असेल तुम्ही डस्टबिनमध्ये वगैरे टाकून दिला तरीही चालेल. 100% 1000% तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देणं कायमचं बंद होईल. दालचिनी जर तुम्ही आहारात घेत असाल तर मधासोबत पावडर स्वरूपात घ्या. तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला लागतं. ज्या व्यक्तींना संगीत क्षेत्रामध्ये पुढं जायचं आहे, गळा साफ ठेवायचा आहे, घसा स्वच्छ ठेवायचा आणि चांगलं गायन करायचं आहे तर दालचिनी आहारात अवश्य घ्या. तसेच दालचिनीचा तुकडा तुम्ही सरस्वती मातेला 11 दिवस अर्पण करा, रोज अर्पण करा. दिवस वगैरे बघू नका, कधी पण हा 11 दिवस उपाय करा. सरस्वती मातेला दालचिनीचा लहानसा तुकडा अर्पण करा. बघा तुमचं क्षेत्रामध्ये, गायन क्षेत्रामध्ये खूप उच्च स्थान होईल. दालचिनी तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवत जा. ज्यांना भीती वाटते, वाईट स्वप्न पडतात, त्यांनी दालचिनी उशीखाली ठेवून झोपावे. चांगले अनुभव येतातच. तुमचे मुलं जर अचानक भीतीने जागे होत असतील तर मुलांच्या उशीखाली ठेवला तुम्ही दालचिनीचा तुकडा लहानसा तरीही चालेल. भीती, स्वप्न दूर होते. दालचिनी जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर पावडर टाकून अंघोळ करताय, तुमचे शत्रू कमी व्हायला लागतात. मी पहिले पण एक उपाय सांगितला. दालचिनीच्या तुकड्यावर शत्रूचं नाव लिहायचं आणि घराबाहेर जाऊन तो तुकडा आपल्याला कापूरसोबत जाळायचा आणि जे जळालेली पावडर असेल ती डस्टबिनमध्ये टाकून द्यायची. यामुळे 100% शत्रू नाश होतो. आणि आंघोळीच्या पाण्यात जरी तुम्ही चिमूटभर पावडर टाकून, म्हणजे दालचिनीची चिमूटभर पावडर
टाकून रोज आंघोळ करताय, तुमचे शत्रू आपोआप कमी व्हायला लागतात. तुमच्या आजूबाजूची तुमच्या शरीरातील नकारात्मकता दूर होते आणि तुमच्या सकारात्मकता पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर प्रमाणात वाढायला लागते. मुलांच्या अभ्यासात जर मुलं मागे पडत असतील, अभ्यास लक्षात नसेल, तर चिमूटभर दालचिनीची पावडर कोमट पाण्यात रोज मुलांना नित्य नियमाने आईने देत जा. स्मरणशक्ती मुलांची प्रचंड प्रमाणात वाढेल. मुलांमध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी वाढायला सुरुवात होईल. अभ्यासात मुलं तीक्ष्ण होतील आणि भरपूर अभ्यास करायला लागतील. तर दालचिनीचे असे फायदे आहेत, भरपूर फायदे आहे आणि ही भाग्यकारक वस्तू आपल्या किचनमध्ये, आपल्या स्वयंपाकघरातच लपून बसलेली असते. तर ह्या दालचिनीचा असा उपयोग नक्की करा. पैशाला पैसा टिकेल, माला माल व्हाल, पॉझिटिव्ह व्हाल, नकारात्मकता, शत्रुदोष सर्व काही दूर होईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सर्वांना शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.